कोकणाला सुद्धा तुफान पावसानं झोडपून काढलंय। रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलाय। अनेक महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले। रायगडमधील शाळांना सुद्धा आज सुट्टी जाहीर करण्यात आली। प्रतिनिधी सागर जैन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून रायगडमधली परिस्थिती समजून घेऊया। सागर, रायगडमधली काय परिस्थिती, रायगडच्या कोणत्या भागामध्ये किती पाऊस झालेला आहे, काय अंदाज आहे? काही दृश्य पाहतोय, रेस्क्यू करता वेळची ही दृश्य आहेत आणि शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली। नक्कीच मी आता रायगड कुंडलिका नदीवर उभा आहे आणि आपण पाहिलं तर गेले 3 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याचबरोबर काल 18 आणि 19 तारखेला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने काल दिवसभरात मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडल्याने डोंगर माथ्यावर पडलेलं पाणी हा संपूर्ण नदी नाळ्यामध्ये तुडुंब पडला असल्याने नदी नाळ्यात तुडुंब भरून वाहत होते। त्याचबरोबर ती जे नागोठण्याची अंबा नदी असू दे किंवा मार्चची सावित्री नदी असते, त्याचबरोबर गोवाची कुंडलिका नदी या संपूर्ण धोक्याच्या पातळीवरून वाहत होत्या आणि याच त्या कुंडलिका नदीवरून आपण पाहिलं तर संपूर्ण ही जी नदी आहे ती धोक्याच्या पातळीवरून 2 ते 2.5 फुटांनी वाहत होती आणि काल दिवसभरात या नदीवरती संध्याकाळनंतर प्रचंड पाण्याचा वेग वाढला आणि त्यामुळे या येथील जी काही ट्रॅफिक आहे ती संपूर्ण बंद करण्यात आली होती। अशातच या ठिकाणी जो खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये सुद्धा जी काही पाणी साठला होता की सखल भाग आहे, त्या खड्ड्यातल्या सखल भागामुळे रात्रीची दिवा आणि रत्नागिरी दिवा रत्नागिरी या ट्रेन ज्या येत होत्या त्या ट्रेनचे जे काही पॅसेंजर होते ते आपले होते। त्यामुळे इथली जी वन्यजीव रक्षक आहे त्या टीमने संपूर्ण त्या सर्व आलेल्या प्रवाशांना सुखरूपपणे या पुलापर्यंत आणून सोडले। तसेच रात्री माणगाव येथे सुद्धा प्रचंड पाऊस झाल्या आणि काही आदिवासी घरांच्या पाणी शिरल्या कारणाने त्या ठिकाणी सुद्धा काही लोक अडकले होते। त्या लोकांना सुद्धा SVRS वन्यजीव टीमने त्यांना सुखरूपपणे बाहेर काढून त्यांना स्थलांतरित केले। त्यानंतर मुंबई गोवा हायवे जो माणगाव पासून काही 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर जो पूल आहे हा धोकादायक पूल झालाय। त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड ट्रॅफिक झाली होती। त्याचं कारण असं आहे की NHAI तो पूल जो आहे तो धोकादायक सांगितला असल्या कारणाने रात्री कोणत्याही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून तो पूल जो पूल आहे तो वाहनांसाठी वगैरेसाठी बंद केला होता। त्यामुळे त्या ठिकाणी 10 ते 12 किलोमीटरच्या रांगा लांबच्या लांब लागलेल्या आवाज मिळत होत्या। अशातच काल संध्याकाळनंतर पावसाने येणं जाणं सुरू आहे, पण ज्या प्रमाणात पाऊस पाहिजे होता तो पाऊस कमी झाल्यामुळे आता सध्या कुंडलिका नदीचा जो पाणी आहे तो पुलापासून 2 ते 2.5 फूट खाली आला असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। बरं, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू।